तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललोय आम्ही एका खास जागी, जे की महाराष्ट्राचं दैवत आहे, रायगड. तर रायगडला जाणार आहे. तर आजची ट्रिप आहे रायगडची. आज सुट्टी होती आपली, तर सगळे निघालो होतो. आता जस्ट मी एकटाच आलोय. आज आपली पूर्ण टीम आहे जे की रायगडला जाणार आहे आणि आपल्या 2 गाड्या सोबत. तर मी सकाळी आलो होतो आणि इथं बघू शकता तुम्ही, कपडे वगैरे मारून साफ करून घेतली गाडी. फक्त आता वाट बघतोय त्यांची जी यायला पाहिजेत. आणि बॅक साईडला पण तुम्हाला मी एकदा दाखवतो, बॅक साईडला पण थोडस हे भरलेलं आहे. बॅक साईडला हे बघू शकता तुम्ही. आता इथं सीएनजी वगैरे, सीएनजी हे बॅग वगैरे भरलं. पेट्रोल पंपावरती होतो. पेट्रोल पंपावरती सीएनजी म्हणजे काल रात्री टाकलं होतं. तर म्हणलं की सकाळी निघायची टेन्शनच नको. पण ॲज युजल जसं होतं तसंच की ट्रिपचा एक टायमिंग सेट केला झालं. त्या टायमिंगनुसार कोणी येत नाही. तर आमचा ओमकार म्हणून एक मित्र आहे, त्याला भेटतो मला आल्यानंतर. या इकडे. अच्छा, यायला एवढं लेट. तू काय आमदार का अरे एकटा? वायर बिर सोडत शिरण दुसरीकडे चार्जिंग लागल. फोन तिथं बघ, तुला मेसेज टाकाला ग्रुप मध्ये दिसणार तुला. तर चला मित्रांनो, ओम्या बिम्या आता बघूया, जाऊ. कॉपीराईट लागेल, थांब 2 मिनिट. कॉपीराईट लागेल. किती वाजता बोलवलं भाई तुला? 6:30 5:30 ला बोलवलं तिथं सगळं भेटत. तुला तर आज घेणारच भाई सगळेजण. थांब तर भेटतो मित्रांनो, पुढे तुम्हाला उशीर झालेला. फायनली सगळे जण आलेले आहेत तिथं. तर आमचे अरे येणार का तुम्ही? येणार आहेत काढले नाही माझी. उघडा ना, उघडा. काय पटायले तुला? काढलेला आहे की नाही? येणारच का सगळेजण? चला सर, ओटीपी हे सगळं सांगा. ओटीपी सांगा. 7538 चैत्या आगाव बोललं तर काढून टाक त्याला, गाडीत उतरव खाली. चावी टाक गाडीत. टाका काय टाकायचं ते टाका. चला तर सगळेजण आलेले आहेत. दोन्ही गाड्या तयार आहेत आपल्या जायच्या. गाडी कुठं टाकायची? ओके, चला झालं, निघाले. घ्या गणपती बाप्पा मोरया. दाजी करतोय भाजी निस्ताची. तर फायनली थोड्या वेळाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण घेतलं एक नॉर्मल ब्रेक, की चहा वगैरे पिण्यासाठी. बघू शकता पोरं वगैरे निघालेले आहेत. तर चहा पिण्यासाठी बाकीचे गणपती वगैरे तिथे. तर चहा वगैरे पिऊ आणि निघूयात. तुम्हाला भेटत का ब्लॉग आहे माझ्याकडे? दाखवू मित्रांनो, 1 मिनिट याला ब्लॉग दाखवून. झालं का लेट? तुम्ही सांगा, माझ्यामुळे झालं का? सरी गँग इथं विषय फोटो काय इथं ब्लॉग बनवायला डायरेक्ट. फोटोची काय गरज आहे? चहाचा टी ब्रेक इथं. कोणता ब्रेक करतो कोणता? सकाळी चहा पेतात का? अरे त्या सकाळी चहा पेतात का? तू मला गाडी चालवायची जरा हिशोबात कमी पी. पावसाचा मोसम झालेला. आपण आहे मुळशीमध्ये. मुळशी, कोल्हापूर, बालेवाडी इकडून जाऊ शकतो आपण. आता जाणार आहे तर तामिनी घाट मार्केट. तामिनी घाटामध्ये फायनली ट्रिप झाली आपली. ट्रिप झाली होती. आणि बघू शकता हो का, ही ईडी अवलाद बघू शकता हो का, हाड करतोय ईडी अवलाद. तर चला चालू करूया आणि जाऊया. असं मित्रांनो, पाऊस वगैरे चालू झालेला आणि ट्रिपची मजा आहे. ज्यात आहे की पावसामध्ये गाडी चालवायला माहिती आपल्याला पावसात. तर बघूया अजून बराच रोड क्रॉस करायचा, म्हणजे कव्हर करायचा राहिलेला आहे आपला. निघालो, पाऊस चालू झालेला आहे. आता पुन्हा गडावर गेल्यानंतर पाऊस चालू झाला तर मग तामिनी घाटाची सुरुवात झालेली. आणि आम्ही एंट्रन्सला थांबलेलो थोडंसं व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही एन्जॉय. दुःख सगळे खाली आलेले आहेत. काय मस्त तिथं रील्स वगैरे शूट करण्यात चालू. फायनल मित्रांनो, आपण एक दुसरा सेकंडवाला ब्रेक घेतला. आपण तिथं फोटो वगैरे शूट केले आणि आता इथं आलेलो आहे आपण. गाडी तर लावली, नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे. वेदर बघू शकता तुम्ही इथं कसं झाला मस्त. इथं एक दुसरी गाडी खर्च येतं. नाश्ता वगैरे करू इथं. तेच ना, बिल भरायला ओमे गेला. आम्ही काय बिल भरत नाही भाई. तर नाश्ता वगैरे करायला आम्ही आलो इथं शिवसागरमध्ये. तर इथं नाश्ता वगैरे करून मग पुढची जर्नी आपली चालू करणार आहे आपण. तर इथं बघू, इथं आम्ही मागवलं इडली डोसा. माणूस विचारा ना झाला खायला बिला. हे किती भेटलं ना तुला? भूक लागली मला. बुक ना मग, बुक की अर्जंट उपाशी पाठवलं मला. उपाशी चालतंय. नाश्ता विष्टा करून जाऊया बाहेर.
तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झालं इथं. नाश्ता वगैरे करून आता थोडं निघणार आहे आणि किलोमीटर पण जास्त पण अजून रेंज नाही घाटामध्ये. तर आम्ही थांबलो तिथं रेंज नाही आहे त्याच्यामुळे लय परेशानी होती. आणि गाडी बघू शकता हाल काय व्हायला. पाऊस इतका पाऊस आहे म्हणजे आहे नॉर्मल बऱ्यापैकी. चैतन्यला लावला चार्जिंगला मोबाईल, बसलो तर आपण चैतन्यच्या गाडीत. हो काय बघू शकता तुम्ही पाऊस हो का दिसतंय. आणि इथून अजून डिस्टन्स भरपूर आहे आपलं म्हणजे तिथे जायचं आहे आपल्याला. तर आयडिया नाही की किती टाइम लागेल. आताचे किती वाजले आताच्या इथे चालते एवढे 8:47 झालेत आता 8:47 आणि भरपूर जण इथे थांबायलेत ब्रेकसाठी. हे बघू शकता एस टी महामंडळ. इथे एक गाडी पलीकडे एक गाडी आपली गाडी पलीकडे तिथे लावलेली आणि बाकीचे नाश्ता करतात. अजून त्यांचा नाश्ता नाही झालेला, आपला नाश्ता झालाय. बरसात के मौसम में मित्रांनो आपण तामिनी घाटामध्ये आलो. रस्ते इतके करवी की असं गाडी चालवायला मजा येते. तर बघू शकता तुम्ही समोरच्या साईडला कसं आहे रोड. थोडंसं दाखवा कॅमेरामॅन आमची. आपली समोर चैतनची गाडी चालवली ह्याच्या नॅव्हिगेशनसाठी आपल्याला पुढे काय अडचण येऊ नये म्हणून. आणि इकडल्या साईडला जे व्ह्यू आहे असं वाटतं की स्वर्गात आलो, स्वर्गात जिवंत असून स्वर्गात. इकडे बघू शकता इकडे. आणि आज जरा टुरिस्टची गर्दी कमी असल्यामुळे आम्ही फास्ट कव्हर करू शकतो रस्ता. तर बघूया पुढचं अजून लोकेशन तर भारी हे तर आता स्टार्टिंग झाली आहे तामिनी घाटाची. म्हणलं तुम्हाला पण दाखव त्यासाठी ब्लॉग शूट केला थोडा. तर चालता आता आम्हाला दिसला एक धबधबा बघू शकता तुम्ही व्ह्यू. तर आम्ही आलो ते बघण्यासाठी. थोडंसं मी एकदा जवळ जाऊन येतो म्हणजे काय झालं का नाही माझे तर कुठं एकच म्हणतो तो. गाडी ओपन आहे का आपली. तर शूज वगैरे काढून जातो. कसं आपल्या गाडी टाका शूज वगैरे काढून जातो म्हणजे कसं तिथं थोडं भिजलं तरी काय अडचण नाही ना. अय मोती दोन कपडे चल बघा आहे का. हा ऐशी आपला मित्र. तर आता चप्पल वगैरे काढली बघू शकता. शूज वगैरे काढलेत कारण स्लिप मारायला तिथं. आपल्या पायानंच आनंद घेऊ. गाड्या इथं सोडलं रोडच्या साईडला लावलेल्या आहेत. काही सटकण्याची लई चान्सेस आहे तिथं. पण तरी आपण तुम्हाला व्ह्यू बघण्यासाठी आपण वरी जाणारच काही पण. मस्त पाणी एवढा. कसं आहे रस्ता खरंच लय खराब आहे. अरे स्लिप बीप झालात ना पडताना आपण वरून वरी आलं हे बघू शकता. बघू शकता एवढं वरी आल्यानंतर व्ह्यू मस्त आहे का भाऊ तर फुल मोड मध्ये. डांगऱ्या चढवाडी चल डांगऱ्या. खतरनाक कॅमेरा पाहिजे आपल्याकडे. फुल डेंजर व्ह्यू वर नाही जाताना. बॅक साईडला बघा बॅक साईडला व्ह्यू डेंजर. पहिला स्टॉप आहे अजून याच्या पुढे असे मोठी गर्दी. काय म्हणता कसं आहे थकले का दम लागला थोडा. कुणाचा फोटो तिथं फोटो वगैरे काढूया पुन्हा पुढे जाऊया. राम जाने. तर फायनली आम्ही पोहोचलोय रायगडच्या रस्त्यावरती. पार्किंग मागच्या साईडला केलेलं आहे आणि तिथं बघू शकतो चालले गाडी. रायगडला जाण्यासाठी रस्ता कुठून आहे रोम्या. त्या पोराला रस्ता माहित नाही काय माहित नाही. ओम्या कशाला आणलं रे रस्ता माहित नाही तर. तरी म्हणलं लोक इकडून का चालत जाईल. आम्ही लई लांब आहे ती तसं विचार करायला. हा कारण आपण युटर्न घेऊ आणि गाडी घेऊन येऊ. गाडी पार्क केली होती इकडल्या साईडला थोडंसं पार्किंग साईडला समोर. पण तिथं आता रस्ता तिकडला बंद आहे. मेन जे आहे पहिला नंबर तर ते बंद आहे. तर मागच्या साईडला जाणार आम्ही. तर मागच्या साईडला जाण्यासाठी लई लांब पडायला चलत आणि भूक लागलेली आहे एकतर.
तर गाडी घेतो, वापस जातो आणि मग पुढचं तुम्हाला सांगतो तिथल्या गेल्यानंतर. तुम्हाला मी शिकवलं तुम्हाला लहान पोरग आहे का? मारा मारे आता गडाच्या पायऱ्याचं पाहिलं, पायऱ्यावरती आलो होतो आणि इथून बघू शकता तुम्ही व्ह्यू. थोडंसं लेट झालं यायला, त्याच्यामुळे थकल्यासारखं होईल आता, आहे का नाही दाजी? बरोबर आहे. पण करून दाखवू ना आम्ही, जाणार वरी 100%. ट्रेक चालूच झालाय, तोपर्यंत संपला. पण आपल्या मागे नाही ना आपल्या पुढे कोण आहे. मी एकटाच चालले, बाकीची टीम पूर्ण माग राहिलेली. आणि गडाचं जेव्हा पायऱ्या चढतो ना तेव्हा स्टार्टिंगला थोडासा दम लागायला, की एक तर सवय नसते, एक तर रनिंग नाही काय नाही. सकाळी रनिंग वगैरे केलं पाहिजे दररोज, त्याच्यामुळे स्टॅमिना बूस्ट होतो. पण आमचा इथं बूस्ट नाही, बूस्ट झाला सगळा, पूर्ण बॉडीवरती घाम वगैरे येऊन हे झालंय. अजून बाकीची टीम मागच आहे. पावसाचं थोडंसं वातावरण मला वाटतं की पाऊस येऊ शकतो, पण गॅरंटी नाही एवढी काही. पण काही पण म्हणा, रायगड हे खूप भारी आहे, स्पेशल. म्हणजे की दिसण्याचं सौंदर्य इतकं डेंजर आहे रायगडचे. हे बघू शकता, 1 मिनिट ब्राईटनेस, हे बघा कसं आहे रायगड, मस्त. आता इथून चालू झालेलं आहे, इथून बघू शकता असाच ट्रेक करत करत जायचं आपल्या वरी. आता कुठे ट्रेक चालू झाला आहे, पायऱ्यांचा अंदाज नाही की किती पायऱ्या येतात वरी जाण्यासाठी, पण मला वाटतं ट्रेक कमीत कमी 2 तासच असणार आहे. आणि आताच आमची टीम पूर्ण महाग राहिली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ह्याच्यासाठी म्हणतोय कारण जी पहिली कंपनी होती बघू शकता सगळे चेंज झाले. ह्याचं कारण आहे की मी जेव्हा पहिल्यांदा रायगडला आलो होतो तेव्हा पावसाच्या कारणामुळं मला मोबाईल काढता आला नाही आणि मला काहीच वरती शूट करता आलं नाही. मी त्याच्यामुळे डबल आलेलो रायगडला. पण ह्या टायमाला गँग बदललेली, आपल्यासोबत आलेले डेंजर माणसं, सगळे ट्रेकिंगवाले शेतकरी माणसं. काय संपला विषय. आणि थकवा जास्त लागायला, कारण गेल्या वेळेस आलो होतो. हा ब्लॉग कमीत कमी मला वाटतं 15-20 दिवसानं शूट व्हायला. मी रिटर्न आलो आहे, तिथूनच जर्नी स्टार्ट केली डबल वापस शूट करणं. आणि गेल्या वेळेस खूप काही बघण्यासारखं होतं, पण शूट करता आलं नाही कारण पाणी म्हणजे पाऊस खूप जास्त येत होता आणि पूर्ण धुकं झाले होते. हे आता बघू शकता तुम्ही, सह्याद्री. जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्रात स्वर्ग आहे इथं, बघू शकता. ही रायगड सह्याद्री आपली मराठा. तर गेल्या वेळेस मी सांगत होतो की देवीचा एक कार्यक्रम होता, देवीचं नाव लक्षात येत नाही, वरी आहे, मी तुम्हाला मंदिर बी दाखवतो. त्या मंदिराचा कार्यक्रम होता, त्या टायमाला तिथं अरेंजमेंट खूप भारी होतं. मी काहीच शूट करता आलं नाही मला, काहीच. आणि गर्दी पण खूप जास्त होती, त्याच्यामुळं काही केलेलं नाही शूट. पण ह्या टायमाला मी वापस आलेलो रिटर्न. जिथून मी जर्नी सोडली होती माझी, मी तिथून कंटिन्यू करणार आहे. सार्थक झालं ये ना. बरेच माझा मित्र पण होता गेल्या वेळेसची टीम पण भारी होती, म्हणजे की करण वगैरे होते त्याचं पण करणचं चॅनल आहे. करणच्या चॅनलवर मला वाटते नॉर्मली छोटा ब्लॉग पडलेला आहे आणि हवा ही जास्त सुटलेली. पण गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस भारी आहे मला वाटते, कारण पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळं मला काहीच बघता आलं नाही किल्ल्यावर. पण ह्या टायमाला मस्त असं बघणार आहे, किल्ला सगळं दिसणार आहे. तुम्हाला पॉईंट बी दाखवलं, जे की पॉईंट खूप फेमस आहे रायगडचा. मित्रांनो, जेव्हा रायगडवरती पाऊस पडतो ना, तर ह्या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसतात आता, ह्या पूर्ण इतक्या वाहत्यात की बघायचं काम नाही. असं पाणी वरून पळते आणि ते मस्त वाटतं बघायला. तुम्हाला एकदा सिनेमॅटिक शॉट चेक करा रायगडच्या सह्याद्रीचा. तर मित्रांनो, बऱ्यापैकी अर्धा कवर केला आहे रायगडचा आणि थोडासा स्टॉप घेतला आहे. भूक लागलेली, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. सकाळी निघालेलो आम्ही, मला वाटते 3:30-4ला आहे नाही, 3:30-4ला निघालो.
3:30-4ला ह्या मित्राला आणायला गेलो ना मी, दिसतं का ह्या मित्राला, त्याला आणायला लांब गेलेलं, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला यायला आणि बऱ्याच जागी थोडासा स्टॉप घेतल्यामुळं लेट झालं. तर ह्याच्या पुढे बी अजून जायचं आहे. किती धबधब्याचा पाण्यावरनं माकड करणारे प्राणी. अय अरे बघू शकता लालू, लालू बघू शकता, लालू आपला. हाय लालू, अय जेवला का, जेवला का, अय लालू नाराज आहे, लालू नाराज आहे का, कुठे गेला. ती बघा ही किती भारी आहे, भारी. आता जाऊया वरी, कारण अजून आता गडाचं ही दिसलंय आपल्याला थोडंसं, हे काही गडाचं पूर्ण हे गडाचं, आणि ह्याच्यानंतर मग आपण गड एंट्री करू. एकच ना तर आता आम्ही आलोय गडाच्या पहिल्या दरवाजाशी, जे की बघू शकता बघा. आणि हे पावसाळ्यात असलं दिसायला भारी बघू शकतो तुम्ही. त्याचे सिनेमॅटिक शॉट चेक करा तुम्ही आता. जस्ट आता थोडासा पाऊस चालू झालेला, पावसामध्ये हे बघा तुम्ही कसं दिसतंय. तर किती वाढला, आता पाऊस चालू झाला होता नॉर्मल, तर नॉर्मल पावसानंच एवढं हे झालेलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण गडावर येतात ना, तर मी आत्ता बघितलं, मी रेकॉर्ड नाही केलं, की तिकीट घेत होते, म्हणजे 25 रुपये पर एका माणसाला 25 रुपये देत होते. हे मी पहिल्यांदा बघितलं, मी जेव्हा गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा फ्रीमध्ये होतं, नंतर मला काय समजलं नाही म्हणजे कसं काय आहे. पण ओके चला, आपल्याला काय माहीत नसेल एवढं, पण हे त्याचं जाऊ द्यायचं. आणि बघू शकता धुकं किती आले, काहीच समजत नाही आहे समोर की काय आहे नेमकं. आणि तुझे अशी छोटीशी दुकानं आहेत जे की भेटून जातील, पण रेट जास्त आहे खूप त्यांचा. गाड्यावरती असंही महागच भेटणार. आता झाला चालू पाऊस, आणि बघू शकता अवस्था आमची, केस वरले पूर्ण. तेवढं जास्त नाही भिजलं, ते पण एवढा भिजला नाही, हे भिजला थोडा दिसते. हे आले अजून आमचे गँगचे अध्यक्ष. एक कुठे आहे जे झाड, त्याला चालता येईना, भिजले. थोडंसं निवाऱ्यासाठी आपलं थांबलेलं इथे अशा कोटी बंगल्यामध्ये, छोटीशी कोटी आहे त्या कोटीमध्ये थांबलोय. आणि इथून पुढे मग पाऊस जरा कमी झाला तर मग पुढे प्रवास चालू करायचा, डबल आपला रायगड चढायला चालू करायचा. अजून अर्धा आहे रायगड, बरंच कव्हर करायचं. आता कुठं अर्ध केलंय, कसं आहे, मजा येईल का कडक. मग घे एकदा नाव, जय शिवराय. मला वाटलं मोठ्या आवाजात घेशील. जय शिवराय. काय दिसणारच ना खाली सगळं वाईट, पण मजा जास्त फुल येईल आम्हाला, कारण भिजलोच आम्ही आता पाऊस. आणि आता पुढचा प्रवास असा कंटिन्यू. आलोय आम्ही आता त्या देवीच्या मंदिरपाशी, जे की मी तुम्हाला म्हणत होते इतकं की गेल्या वेळेस तिचा प्रसाद आम्ही खाल्ला होता. बघू शकता फोटो काय डायरेक्ट व्हिडिओ जे आला. तर देवीच्या मंदिरापाशी आलेलं आहे, बघू शकता बॅक साईड हे मंदिर होतं, जे की गेल्या वेळेस इथे प्रसाद वगैरे घेतला होता आम्ही, आणि इथून आम्हाला शूट करता आलं. आज पण बघू शकता तुम्ही वार हे खूप जास्त सुटलेले, त्याच्यामुळे तरी शूट करता येत नाही, पण मी करायला पाण्यात मोबाईल यूज करून. शकता मित्रांनो, धुक्यामुळे थोडं पण दिसत नाहीये, पण इथं सगळे माणसं चालतात भाऊ. आणि आज पण इथं आलात ना, आणि ही काय गाडी आहे, गाडी पण आहे का, आणि इथं महाराजांची मूर्ती बघू शकता. फायनली चप्पल वगैरे काढूया आणि वर जाऊया फोटो काढण्यासाठी. एक महाराजांच्या ह्या किल्ल्याला बांधण्यासाठी कित्येक तरी वर्ष घातलेले, तेव्हा हा किल्ला अजून पण ठाम उभा आहे. तुम्ही बघू शकता बघा, धुक्यामुळं काहीच ओळखू येत नाही. आम्ही जेव्हा येत होतो ना त्या टायमाला थोडंसं ऊन होतं, पण आता ऊन राहिलेलं नाही. तर एकदा कॅमेरा बसून
कॅमेरा बोलला होतोय सारखं. हे बघू शकता. तुम्हाला ओळखू येते का नाही माहित नाही मला. महाराज दिसतात ते हा बघ जवळून दाखवतो आणखी. जाता येते का नाही माहित नाही मला. पंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य राष्ट्र संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. फायनली आपण आलो इथं आता. महाराजांचं दर्शन वगैरे त्यांची प्रतिष्ठांती निघालो बाजारपेठच्या रस्त्यात. बाजारपेठ बघू शकता. हे आता मला काही दाखवता येत नाही कारण धुकं एवढं जास्त झालेलं आहे. पण मी कव्हर करणार आहे माझ्या आठवणीसाठी. मला मी बघायला नॉर्मली जास्त काही भेटणार नाही. नॅचरल जेवढं डोळ्यांना बघता येते ना तेवढंच बघता येईल. आणि कॅमेऱ्यावर पण सारखं असं पाणी येत आहे त्याच्यामुळे मी शूट जास्त काय क्लिअर होत नाही. पण काय अडचण नाही. तरी पण आपण शूट करूया. जेवढ्या आठवणी सांगतात तेवढं सांगूया. आणि आता इथून पुढे जाणार आहोत आपण. हे आता सध्या बाजारपेठ आहे. बाजारपेठमध्ये खरेदी विक्री केली जायची महाराजांच्या काळामध्ये. आणि आता हे सध्या ह्याची कंडिशन म्हणजे खराब झालेली. ह्याला बांधू बी शकणार नाही कारण हे बांधल्यानंतर तेवढं म्हणजे त्याचं महत्त्व तसं राहणार नाही जास्त. तेवढं जे आत्ता बघायला भेटते ना तेच भारी वाटते. आणि ह्याच्या पुढे आहे इथून सरळ गेल्यानंतर बाजारपेठपासून सरळ गेलं ना तर महाराजांचं एक मंदिर म्हणजे महाराजांना बांधलेलं मंदिर आहे महादेवाचं जे की आपण बघूया. बरीच स्थापन केलेलं आहे इथं. फायनली मगाच आलो घरी जायचा टाइम झाला तरी फायनली रायगडच महादेवाची मंदिर नंदी बघू शकता. थोडीशी अवस्था आता सध्या खराब झाली कारण बरेच वर्ष झाली इथे ना. इथे बघू शकता एंट्री गेल्या आपल्याला हनुमान महाराज दिसणार. हनुमान महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा मध्ये गेल्यानंतर इथं मित्रांनो फायनली आता मूर्तीकडे चाललोय आपण. 20 सेकंद आपलं महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन आता निघालो आपण. बघू शकता मी मग म्हणलं होतं तुम्हाला पावसामुळे खूप जास्त पाणी येतं. तर आता पाणी चालू झालेलं आहे तिथे यायला थोडंसं अवघड जातं आहे. व्हिडिओचे काढण्याच्या नादात मी कसं खाली पूर्ण भिजलो आहे आम्ही. पाऊस जास्त पडत होता बरं काही दिसत नव्हतं त्याच्यामुळं लगेच निघलो खाली. म्हणलं की काही दिसत नाही दाखवता पण येत नाही तुमच्या त्याच्यामुळे चला म्हणलं काहीच दिसत नाही तरी पण कुठं काय दिसतंय काय ही काय दाखवणार पांढरे त्यांचे माणसं तर काय दिसणार. हे कसं आहे तर इथून डायरेक्ट दगड पडला आणि इतकंच राहिलं होतं आणि थोडंसं अंतर राहिलं होतं की तिथं आमच्या पडला असता. तेवढ्यात नाही पडला पण वाचलो आम्ही. थोडंसं सतर्क राहा येता येतात ट्रिपवरती कुठं पण कोणत्या पण गडावर जा. थोडंसं गडावरती अवघड राहतं दगडांचं. आणि आता इथून कपडे वगैरे चेंज केलेले आहेत सगळं झालंय. इथं बघू शकता आज सगळ्या गाड्या निघून गेलेल्या आहेत. आपण थांबलेले एवढं झालं की मग आपण पण निघायचे कारण आपला टाइम झालेला आता. आपल्याला एक सुंदर अशी नदी भेटली होती बघायला. त्यासाठी आपण थांबलो होतो इथं थोडंसं ब्रेक घेण्यासाठी. गाडी तर पार्क केली आहे आणि हे बघू शकता तुम्ही कसलं मस्त आहे नदी वाहिली आहे. आणि आता इथं आमचा प्लॅन चालला आहे की मॅगी बनवून खायचा. आम्हाला भूक लागली आहे. आम्ही वडापाव घेतले पण पोट काय भरलेलं नाही. हाय पोट भरलं काय त्याला बघू शकता तुम्ही. बॉडी बघूनच समजत असेल त्याचं पोट तर नाही भरलेलं. माझंच नाही भरलं त्याचं कसं भरण. तर इथं आता मॅगी बनवून खायची आहे. काय काय आणलं रे चिवडा बी आहे का वा भाई मग बस झालं की चिवडा बी आहे गॅस बी आहे. अजून मॅगी कुठं आहे मॅगी काढावं लागेल.
पाणी आपलं तीच यूज करू ह्याचं फिल्टरचं. एक बॉटल बस होईल. पुन्हा पाण्याचं कसं बी नियोजन होतं. मस्त 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 ए बाई. रायगडची ट्रिप. अरे तिच्या ह्याच्या गावात इथं वाजून साईडला धंदा घ्या आपला उघडला. मॅगी दुकान मॅगी 50 रुपयाला मॅगी आणलेला आहे भाऊ ना. चुरमुरेचा चिवडा. नवीन बिझनेस उघडला आम्ही इथं गाडी लावायची. बिझनेस चालू. हे अशा गाड्या येणाऱ्या जाणार आहेत त्यांना थांबून. हा कांदा कुठं असते मॅगीत बाई. काची कोणती मॅगी बनवायला शेप दिस. ए बाबा आपली गाडी साईडला आहे. मग तरी अजून मला वाटतं थोडंसं दापून घ्यावं आपण गाडी. पण जायला रस्ताच नाही इथून. सत्य गेला तिथं. इथं सगळं सामान आणून झालंय. मॅगी बिगी सगळं आणलंय. गॅस आणलाय. आणि आता काड्या टिपीमुळे आणले. फक्त काड्या टिपी नाही आहे. आणि वा तिथं तुम्ही बघू शकता काय सीन आहे. थोडंसं आपण खाली जाऊ. बाबा पडायचं. मला खाली दाखवतो जरा. पडायचं नसलं चप्पल नाही घातली. ओ हा कसलंय मस्त आहे का नाही. तिथं मॅगी वगैरे बनवून खायची आहे. आणि सगळे वगैरे थांबलेले तिथं. मॅगी खायला खरंच मजा येईल. हा तिथं काय निघू नये. साप बीप नसल्याला ताप माझ्या मागं. गाडी उलटी करून लावली आता. काय सीन आहे खरंच शपथ. लय मस्त. तिथं टायगर बिर्गर आहे का ना. भागना बी मुश्किल आहे बाई. मॅगी बनवायची पण मॅगी बनवण्यासाठी काड्या डब्बीच नाही आमची. तर कशी बनणार मॅगी मित्रांनो आता. अरे मॅगी कशी बनन. हा चिवडाच खायचा काय मग आता. बघ कशी बनायची मॅगी. काड्या डबी का नाही आणली. कुठे गेला. पळत गेला का. अच्छा गावात. म्हणले आपली गाडी म्हणले 1 रुपया मिळते म्हणले. हां तो पण आम्ही खातो चुरमुरे. वा खाऊन दाखव एकदा. हां बरोबर तू दाखव. तू गँग निघालेली आहे. चिवडा घेऊन पडून नको फक्त. काय असं जर चिवडा घेऊन पडला सगळा चिवडा खाली. ती खायची मी वांदे पुन्हा. मला असं येईल इमॅजिन करणं आता. गॅस वगैरे आणून ठेवला आता इथं. शिकायला बी खायला बी. हा आपलं नाही मित्रांनो आमच्या अंडा मॅगी चालू आहे. चिकनच्या रेसिपीचे मालक आहो आम्ही. अरे बापरे. गॅस बीस सगळं आणि आणलं. इकडे चुरमुरे खायला चालू आहे. इकडे जोर द्यायलेत. पाटील बसले. इकडे जोर द्यायलेत. आमचा सले जोर द्यायले. आमचा वर्षी आहे. मित्रांनो आता पाणी संपलंय आमचं. आमच्याकडे प्यायला पाणी नाहीये. तर आम्ही मॅगीसाठी आता वाहत्या नदीचं पाणी घ्यायला. काय करणार जुगाड करावं लागेल ना. चांगली तशी वाहती नदी ना. तर पाणी खराब नसते वाहत्या नदीचं कधी. वाहत्या नदीचं पाणी घेऊन आपलं मॅगी मस्त शिजवायला. वा कसा आहे विषय बाबा. इकडं ऊन बिन आलं सनसेट मस्त व्ह्यू आला आहे इथं आज. आणि इकडल्या साईडला आम्ही मॅगी करून खायलो. भूक लय लागलेली. सकाळपासून कोणीच खाल्लं नाही बघा. तोंड बघा यांचे कसे झालेत. कपडे घेऊन ये गाडीतलं. पुढे तिथं खाली आहे. का रे धरायला जाण बाई. हॅलो ते मग बॅगीच्या खाली आहे बघ. अर्ध्या गाडीचे कपडे आहे एवढं का. हा गाडीतला घेऊन मसाला बिसाला टाकलाय आचार्यानं आमच्या. मग आचार्य अजून काय टाकायचं. नाही नाही मसाला झाला अजून. मसाला आणायचा का अजून. आंबारी मसाला आहे की नका एवढं. आंबारी आहे तर मॅगी मसाल्यानं चव राहते. आंबारी नाही सांग. आंबारी टाकून तिकडे चिकन व्हायचं आपलं. मामा म्हणते चिकन शिजवायला होतं. आणि चिवताची मॅगी बनवून रेडी आहे 2 मिनिटात. बरं तोंडाला पाणी सुटलं का. तसं करू नका. जेदन का विषय का घे किती वळ जरा. मसाला सगळा इकडं तिकडं लावून राहिलं तुमचं खाली. जायचं खाली गंगेला वाहत असंच.
2 प्लेट मॅगी बनलेले आहेत आणि चिवडा त्यासोबत बस. अन्ना की जे हो, चाय पाणी की सोय हो. हात फेस धो के आहे क्या रे बाबा. एकदा मॅगी वगैरे खाऊया. मॅगी बनलेले अगं मामा, थोडं मी एकदा अगं मामा मीठ नको 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 बाई. का ग बाई, लयच भारी बनवली ना तू मॅगी. बनवली मॅगी बाई. तू कोणता मसाला टाकला तुझा? मॅगी मसाला. आपण सांगतो मजा असलं आपण सांगत नाही. तुम्ही घेताल ना मग रेसिपी आमची शिकताल की. माल घेतला कसं असतंय, बिझनेस आहे माझा. तामिळ घाटा 100 रुपयाला भेटते. फक्त कॉन्टॅक्ट करा, फक्त येऊन जा. इथं भाऊना नवीन बिझनेस उघडलेला आहे. इथं ब्रिज पशी आलो ना रायगडला जाताना, तर इथं मॅगी भेटते 100 रुपयाला. स्पेशल आहे मॅगी, जरा खाऊ. 75 रुपयाची घ्यायची, वाडाखाली येऊन करायची. चमचा बिना खायला दे दम का. मॅगी खाऊन राहिला बघा. खाऊन भेटतो, संपून टाकते. लय ही आहेत मॅगी खायला बस गच 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 खायला. मॅगी खाली भांडे डंबळांग डंबळांग बघून येतो. खाताना लय गोड वाटलं. गप 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 हाणाल ता. अरे वडापाव घेतले नसते तर बरं झालं असतं. अजून थोडी मॅगी आणली असती. अरे घेतलं पोटाला. आधार घेऊ का जाळी मागे इकडे खाली. चिवडा पार झाला तर 1 किलो आहे. तुझ्या अजून बाकीचंच राहिले का पाणी टाकलं? करायला बी माई. नदीचं पाणी बघा, स्वच्छ पाणी एकदम. पाणी आहे मला एकदम नंबर 1 खाली पटाने. फिल्टरची गरज नाही, काय नाही. नंबर 1 उग. विशेष नाही बाई. चला घ्या दाबना बांधून, चला घरला. पाणी जर असतं तर काय मेळ लागत नव्हता. हो भांडी बिंडी धुवून टाकले आता इथं मस्त पैकी. इथं आता ही धुवायलाय पळीनं घास किती घास रे. दान दान तिथंच घाण करायला बाबा. असं तर फक्त ती काढ. त्याचा मालक येईन इथं नदीचा. कस काय धुतले म्हणून. तिकडे आहे माल. इथं स्मशानभूमी आहे का. स्मशानभूमी इथं इथं स्मशानभूमी आहे. इथंच मॅगी बनवून खाल्ली आहे. स्मशानभूमीमध्ये मॅगी बनवून खाल्ली. आता चला झाले काम आता. ए गॅस उचला उचला गॅस. चला वरी झाला टाइम आपला जायचा. उचल चल सत्य. मॅगी पॅकेट बिकेट राहू दे इथं. का गाडीचा कपडा ते उचल सगळं. सर्दी झाली पावसात भिजलो तर. चला